नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे? महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, गरजा महाराष्ट्र माझा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, ॲनी एनॉक्स यांना 2022च्या कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळाला आहे? ॲनी एनॉक्स यांना 2022च्या कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, साहित्य, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, 2022चा अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळालेला आहे? 2022चा अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, बेनियस बर्नानके, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, 2022चा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळालेला आहे? 2022चा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, स्वांते पाबो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो? नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, स्वीडन या देशाकडून नोबेल पुरस्कार हा दिला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, आधुनिक अर्थशास्त्राचे जनक कोणास संबोधले जाते? आधुनिक अर्थशास्त्राचे जनक कोणास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, ॲडम स्मिथ, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास जाऊन मिळत नाही? खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास जाऊन मिळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2, नर्मदा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, नदी व उगम यातील चुकीची जोडी ओळखा. नदी व उगम यातील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, गोदावरी त्र्यंबकेश्वर, ऑप्शन क्रमांक 2, भीमा भीमाशंकर, ऑप्शन क्रमांक 3, कृष्णा महाबळेश्वर, तर ऑप्शन क्रमांक 4, तापी अमरकंटक, तर ऑप्शन क्रमांक 4 ही तापी अमरकंटक ही चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभला नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभला नाही? तर ऑप्शन क्रमांक 1, नंदुरबार या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, जिल्हा व पालकमंत्री यातील चुकीची जोडी ओळखा. जिल्हा व पालकमंत्री यातील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, मुंबई शहर, दीपक केसरकर, ऑप्शन क्रमांक 2, पुणे शहर, चंद्रकांत पाटील, ऑप्शन क्रमांक 3, अमरावती विजयकुमार गावित, तर ऑप्शन क्रमांक 4, गडचिरोली देवेंद्र फडणवीस, तर ऑप्शन क्रमांक 3, अमरावती विजयकुमार गावित, ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्राचे लोकायुक्त VN कानडे, ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्राचे मुख्य सचिव KK तातेड, तर ऑप्शन क्रमांक 4, महाराष्ट्राचे गृहसचिव आनंद लिमये, तर ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्राचे मुख्य सचिव हे KK तातेड, ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 12, भारतीय महिला क्रिकेट संघाने किती वेळा आशिया चषक जिंकला आहे? भारतीय महिला क्रिकेट संघाने किती वेळा आशिया चषक जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 7 वेळा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते? स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, सरदार वल्लभभाई पटेल, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 182 मीटर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, लोह पुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? लोह पुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, सरदार वल्लभभाई पटेल यांना लोह पुरुष म्हणून ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, 31 ऑक्टोबर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारतातील संस्थानाचे विलगीकरण कोणी केले?
भारतातील संस्थानांचे विलगीकरण कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 4 सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीय संस्थानाचे विलगीकरण केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारताचे बिस्मार्क असे कोणास म्हणतात? भारताचे बिस्मार्क असे कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पाचवे खेलो इंडिया युथ गेम्स कुठे होणार आहे? पाचवे खेलो इंडिया युथ गेम्स कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारताचे क्रीडा मंत्री कोण आहेत? भारताचे क्रीडा मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 अनुराग ठाकूर हे भारताचे क्रीडा मंत्री आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 ब्रिक्स या संघटनेमध्ये बांगलादेश हा सदस्य नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मॅन ऑफ द पीस हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे? मॅन ऑफ द पीस हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लाल बहादूर शास्त्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मुंबईचा सिंह कोणास ओळखले जाते? मुंबईचा सिंह म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 देशबंधू म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? देशबंधू म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 चित्तरंजन दास यांना देशबंधू म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 प्रियदर्शनी हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे? प्रियदर्शनी हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इंदिरा गांधी यांचे प्रियदर्शनी हे टोपणनाव होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 देशरत्न या टोपणनावाने ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र केसरी म्हणून कोणास ओळखले जाते? महाराष्ट्र केसरी म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पंजाबराव देशमुख यांना महाराष्ट्र केसरी म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 गान कोकिळा लता मंगेशकर. ऑप्शन क्रमांक 2 भारत कोकिळा सरोजिनी नायडू. ऑप्शन क्रमांक 3 लोहपुरुष दादाभाई नरोजी. तर ऑप्शन क्रमांक 4 सरहद गांधी खान अब्दुल गफार खान. तर ऑप्शन क्रमांक 3 लोहपुरुष दादाभाई नरोजी ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 29 राष्ट्रीय स्टार्टअप दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय स्टार्टअप दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 16 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 वीर बाल दिवस केव्हा साजरा केला जातो? वीर बाल दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 26 डिसेंबर या दिवशी वीर बाल दिवस साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पराक्रम दिन केव्हा साजरा केला जातो? पराक्रम दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 पराक्रम दिन हा 23 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भालाफेक दिवस केव्हा साजरा केला जातो? भालाफेक दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 7 ऑगस्ट या दिवशी भालाफेक हा दिवस साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 शुक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 बुध हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पालकमंत्री असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे पदसिद्ध सचिव कोण असतात? जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 जिल्हाधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ग्रामसेवक असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषितो?
ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तर ऑप्शन क्रमांक 4 सरपंच हा भूषवितो. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 गट विकास अधिकारी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 आयुक्त. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 गटविकास अधिकारी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पंचायत राज हे कोणाचे स्वप्न होते? पंचायत राज हे कोणाचे स्वप्न होते? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतीय राजघटनेतील कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? भारतीय राजघटनेतील कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ग्रामपंचायतीची स्थापना. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारताचे 49वे सरन्यायाधीश कोण आहेत? भारताचे 49वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 यू ललित. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 36व्या राष्ट्रीय खेळ यामध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकली? 36व्या राष्ट्रीय खेळ यामध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकली? तर ऑप्शन क्रमांक 3 140. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 32व्या ऑलिम्पिक स्पर्धा कोठे पार पडल्या? 32व्या ऑलिम्पिक स्पर्धा कोठे पार पडल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 जपान या देशामध्ये 32व्या ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारताचे स्टीलमॅन डॅश डॅश यांचे नुकतेच निधन झाले आहे. भारताचे स्टीलमॅन डॅश डॅश यांचे नुकतेच निधन झाले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 जमशेद जे इराणी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 शिक्षकांनी मुलांना शिकवावे प्रयोग ओळखा. शिक्षकाने मुलांना शिकवावे प्रयोग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 भावे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 डोंगर या शब्दाचे रूप ओळखा. डोंगर या शब्दाचे रूप ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 देशी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1965 या साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 इचलकरंजी महानगरपालिका कोणत्या शासकीय विभागात येते? इचलकरंजी महानगरपालिका कोणत्या शासकीय विभागात येते? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे शासकीय विभागात येते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 कुनो राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? कुनो राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश मध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारताचे पर्यावरण मंत्री कोण आहेत? भारताचे पर्यावरण मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 भारताचे पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारताचा सर्वात पहिला ग्रँडमास्टर कोण आहे? भारताचा सर्वात पहिला ग्रँडमास्टर कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतातला सर्वात पहिला ग्रँडमास्टर हा विश्वनाथन आनंद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 प्रणव आनंद हा भारताचा कितवा ग्रँडमास्टर बनलेला आहे? प्रणव आनंद हा भारताचा कितवा ग्रँडमास्टर बनलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 76वा ग्रँडमास्टर बनलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 ग्रँडमास्टर मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण? ग्रँडमास्टर मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 परिमार्जन नेगी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 विश्वनाथ आनंद हे ग्रँडमास्टर केव्हा बनले आहे? विश्वनाथ आनंद हे ग्रँडमास्टर केव्हा बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1988 या साली बनलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 नीती आयोगाचे उपाध्यक्ष हे सुमन बेरी आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेता खेळाडू यांना किती रक्कम दिली जाते? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
विजेता खेळाडू यांना किती रक्कम दिली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 25 लाख रुपये दिले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 संमेलन व त्यांचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. संमेलन व त्याचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 96 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचे कार्य कोणी केले? रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचे कार्य कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्मवीर भाऊराव पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोणत्या गावी झाला आहे? कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोणत्या गावी झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कुंभोज या गावी झाला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 कुंभज हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? कुंभज हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? कुंभज हे गाव कोल्हापूर जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण? कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्मवीर भाऊराव पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियानाची सुरुवात कोणी केली आहे? पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियानाची सुरुवात कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 द्रौपदी मुर्मू यांनी केले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारत सरकारने कोणत्या सालापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? भारत सरकारने कोणत्या सालापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2025 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 1 मिलियन म्हणजे किती? 1 मिलियन म्हणजे किती? तर ऑप्शन क्रमांक 1 मिलियन म्हणजे 10 लाख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली? सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 सार्क या संघटनेची स्थापना 1985 साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य नाही? खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 सार्क संघटनेचा सदस्य नसलेला देश हा चीन होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 आधुनिक इतिहासात कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? आधुनिक इतिहासात कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 आधुनिक इतिहासात रोलेट कायदा 1919 हा कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 संपूर्ण भूमी ईश्वराची आहे अशी घोषणा कोणी केली? संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 विनोबा भावे यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतीय संसद कोणते घटक मिळून बनलेले आहे? भारतीय संसद कोणते घटक मिळून बनलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती राज्यसभा लोकसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 संविधान सभेची शेवटची बैठक केव्हा झाली? संविधान सभेची शेवटची बैठक केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 संविधान सभेची शेवटची बैठक ही 24 जानेवारी 1950 साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतीय रेल्वेचा दक्षिण विभाग कुठे आहे? भारतीय रेल्वेचा दक्षिण विभाग कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारतीय रेल्वेचा दक्षिण विभाग हा चेन्नईमध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव काय आहे? जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जनरल डायर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला जाऊन खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला? तर ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा ही नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 नाथसागर हे धरण कोणत्या जलाशयाचे नाव आहे? नाथसागर हे धरण कोणत्या जलाशयाचे नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक मोगादिशू हा कोणत्या देशाची राजधानी आहे? मोगादिशू ही कोणत्या देशाची राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मोगादिशू ही
सोमालिया या देशाची राजधानी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही? खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 बल्गेरिया हा देश आफ्रिका खंडातील नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य हे उत्तर प्रदेश होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण डॅश डॅश आहे. सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो त्याचे कारण डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 प्रकाशाचे अपवर्तनाचे कारण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 डॅश डॅश या दिवसापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारची बँक म्हणून काम पाहत आहे. डॅश डॅश या दिवसापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारची बँक म्हणून काम पाहत आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 एप्रिल 1935 या दिवसापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारची बँक म्हणून काम पाहत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो? खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 क्रेडिट कार्ड याचा उपयोग प्लास्टिक मनी म्हणून केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता डॅश डॅश हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे असे म्हणणे संयुक्तक ठरेल. लोकसंख्येचा विचार करता डॅश डॅश हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. तर ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही डॅश डॅश आहेत. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवाळ बेटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 24 सप्टेंबर 1873 या साली केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 आधुनिक भारताचे जनक प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो? आधुनिक भारताचे जनक प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 राजाराम मोहन राय यांचा गौरव केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागांमध्ये समाविष्ट आहे? नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागांमध्ये समाविष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत अधिकार, ऑप्शन क्रमांक 2 मूलभूत कर्तव्य, तर ऑप्शन क्रमांक 4 2 व 3 या दोन्हीमध्ये केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कुतुब मिनारची उंची किती मीटर आहे? कुतुब मिनारची उंची किती मीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कुतुब मिनारची उंची ही 73 मीटर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री अजित डोभाल आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 2 वाफेच्या इंजिनाचा शोध हा जेम्स वॅट या शास्त्रज्ञाने लावला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 सर्वयोग्य दाता रक्तगट कोणता? सर्वयोग्य दाता रक्तगट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 ओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 जिल्हा परिषदेचा सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात? जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 जिल्हा अधिकारी असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 धूपगड पंचमढी हे शिखर कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत? धूपगड पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सातपुडा पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पूर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आला? पूर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 26 जानेवारी 1930 साली पूर्ण स्वराज्य दिवस
सर्वप्रथम साजरा करण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे आरोग्यमंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 श्री तानाजी सावंत आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे विधान परिषद सभापती कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे विधान परिषद सभापती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 श्री रामराजे नाईक निंबाळकर आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल.